नमस्कार मंडळी, शेतकरी मित्रांनो, राम राम. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये तर वाढतोच आहे. त्याशिवाय सध्या तो ग्रामीण भागातही वाढू लागलेला आहे. आपल्यापैकीच काही मंडळी स्थलांतर करून शहरी विभागातून ग्रामीण भागात गेलेली आहेत आणि त्यांच्यासोबत हा कोरोनाचा प्रादुर्भाव पण गेलेला आहे. आज आपण सगळे बहुतेक जण लॉकडाऊन स्थितीमध्ये घरामध्ये बसलेलो आहोत, पण प्राण्यांमध्ये मात्र किंवा कीटकांमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं लॉकडाऊन नसतं. तसाच एक छोटासा कीटक आणि जो फायदेशीर कीटक, ज्याचं नाव आहे मधमाशी. त्या मधमाशी संदर्भामध्ये आणि तिचं कार्य किती महान आहे या संदर्भामध्ये आज आपण मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे. मी प्राध्यापक हेमंत कुमार तुकाराम डोंबरे, MSc कृषी कीटकशास्त्र विभाग. मी तळेगाव दाभाडेला पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयमध्ये प्रमुख आणि विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून काम करतो. गेली 6 वर्ष मी मधमाशी ह्या एकाच कीटकावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सध्या माझं चालू आहे आणि ह्या संशोधनातून वेगवेगळे निष्कर्ष माझ्या हाती लागू लागलेले आहेत. तर अशा ह्या मधमाशी ह्या कीटकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपला विषय असणार आहे शेतीमध्ये मधमाशीचे महत्त्व आणि व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत. वेगवेगळ्या संधी आपल्याला याच्यामधून मिळू शकणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये आज आपण मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, न्यूझीलंड एक छोटासा देश आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या न्यूझीलंड देशाचा संसद भवनाचा जो विस्तारित कक्ष आहे, त्याच्यामध्ये त्या विस्तारित कक्षाचं जी आराखडा आहे, हा मधमाशीच्या पोळ्याच्या जे घर असतं त्याच्यासारखं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की मधमाशीचं जे घर असतं किंवा जे पोळं असतं त्याच्यामध्ये षटकोनी घरं असतं. आता ती षटकोनीच का असतात तर याचं कारण आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. ओके. तर त्यांच्या त्या देशाने त्यांना मधमाशीला एक हे दिलं की त्यांचा सत्कार करायचा म्हणायचा तर किंवा त्यांना सन्मान द्यायचा म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या त्या संसद भवनाचा आकार हा षटकोनी केलेला आहे. मित्रांनो, जर आपण अमेरिकेत गेलो तर अमेरिकेत 50 राज्य आहेत, वेगवेगळी राज्य आहेत. की 15 राज्यांचा राज्य कीटक म्हणून मधमाशीला दर्जा आहे. कॅलिफोर्निया राज्य जर गेलो आपण तर कॅलिफोर्निया राज्यामध्ये सर्वात मोठं राज्य ते आहे आणि त्या राज्यामध्ये मधमाशीला खूप महत्त्व आहे. शेतकऱ्यांकडे प्रत्येक ठिकाणी मधमाशी आपल्याला दिसतात, कारण मधमाशीचं परागीभवनातलं महत्त्व हे सगळ्यांना तिथल्या शेतकऱ्यांना ज्ञात आहे. आपण जर भारतात आलो तर भारतामधले वेगवेगळ्या राज्यांचा विचार केला तर फक्त कर्नाटक राज्याने या मधमाशीला राज्य कीटक असा दर्जा दिलेला आहे. ओके. सचिन एस आवटे, माझा आवाज बरोबर येतो का सांगा जरा. सुनील राऊत सर, तुम्ही बघा. हॅलो, सचिन आवटे सर, सचिन एस आवटे, तुम्हाला आवाज येतो का माझा? आवाज येत असेल तर हात वर करा किंवा काहीतरी चॅटबॉक्समध्ये टाका हो येतो आहे असं, म्हणजे मला समजेल आवाज येतो आहे. हां, तर 1891 साली निकारागुआ जो देश आहे अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेमधला, ह्या देशाने पहिलं टपाल तिकीट जारी केलं, जे कीटकांसंबंधीचं पहिलं टपाल तिकीट होतं आणि
त्यात ते मधमाशीच होतं. तर मित्रांनो, ही मधमाशी एवढूसा जीव असतो, छोटासा जीव असतो, परंतु आपल्या मानवाला किती फायदेशीर आहे, आपल्याला तो काय काय देणार आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. आपण हे मार्गदर्शन PPTच्या स्वरूपामध्ये मी करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त चांगली माहिती मिळेल आणि तुम्हाला त्याच्यामधून जास्त वेगवेगळ्या प्रकारची चित्रही दाखवून मी तुम्हाला त्याची मनोरंजन तुमचं करणार आहे आणि माहिती देणार आहे. शेतीमध्ये मधमाशीचं महत्त्व आणि व्यवसायाच्या संधी, असा हा आजचा आपला संभाषणाचा टॉपिक आहे. माझं नाव प्राध्यापक हेमंत कुमार तुकाराम डुंबरे. ओके, आणि माझा मोबाईल नंबर इथं आहे, तुम्ही नंतरही टिपून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. ओके, तर सध्या भारतामध्ये मधमाशांच्या पेट्यांची स्थिती किती आहे, तर ती साधारणपणे स्थिती जी दिसते आपल्याला ती आहे 3.4 मिलियन पेटे आहेत साधारणपणे, आणि 92,000 मेट्रिक टन मध उत्पादन केलं जातं त्याच्यामधून, आणि 38,000 मेट्रिक टन मध हे एक्सपोर्ट केलं जातं, परदेशामध्ये पाठवलं जातं. ओके, ऐकणाऱ्यांनो, तुमच्यापैकी कुणीतरी मला सांगा की आवाज माझा क्लिअर येतो की नाही. शरद लांबे सर, चंद्रकांत वाजे, गोवर्धन टेमक पाटील, तुम्हाला आवाज माझा स्पष्ट येत असेल तर होय म्हणा, म्हणजे मला लक्षात येईल. हां, तर पण आपल्या भारतामध्ये एकंदरीचा विचार जर केला तर आपल्या शेतीच्या दृष्टीने 200 मिलियन पेट्यांची गरज आहे, आणि ही गरज ओळखूनच मला असं वाटतं की आताच काही दिवसांपूर्वीचीच न्यूज आहे की ज्याच्यामध्ये आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी असं म्हटलं आहे की 500 कोटीची बजेट त्यांनी ह्या मधमाशांच्या स्थितीवरतीसाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मधमाशांचं उत्पादन, मधमाशांचं वाढावं म्हणून त्यांनी एकंदरीतच सुरुवात केली की 500 कोटींचं बजेट त्यांनी त्याच्यासाठी आखलेलं आहे. म्हणजे बघा, आता 3.4 मिलियन पेटे आहेत आणि 200 मिलियन पेट्यांची गरज आज मितीला आहे. म्हणजे किती मधमाशांची गरज ह्या स्थितीमध्ये लागते तर आपल्याला याच्यावरून समजतं. ओके, म्हणजे किती आज मितीला ह्या व्यवसायामध्ये संधी आहे. ओके, परत एकदा मी सांगतो आहे तुम्हाला की 3.4 मिलियन पेट्या सध्या आहेत भारतात आणि 200 मिलियन पेट्यांची गरज आज मितीला आहे, आणि याचं कारणं ही आपण पुढे पाहणारच आहोत. 135 कोटी लोक आणि जवळपास जे डॉक्टर्स आहेत किंवा ज्यांचा अभ्यास आहे ते असं म्हणतात की 30 ग्रॅम मध प्रत्येक जणाने खाल्लं पाहिजे. म्हणजे प्रचंड मोठा स्कोप ह्या मधमाशीच्या पालनामध्ये आहे, आणि तरुण शेतकऱ्यांनी बेसिकली याच्यावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असं मी इथं नमूद करू इच्छितो. मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले, सगळ्यांनाच माहिती ते अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते, आहेत म्हणजे अजूनही. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं म्हटले की आता बघा, यांचा 1879चा जन्म आहे, आणि यांनी 1897 साली असं म्हटलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे, त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला आणि म्हटलं आहे की इफ द बी डिसअपियर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ मॅन वूड हॅव नो मोर दॅन 4 years टू लिव्ह. बघा, म्हणजे आता त्यांनी असं म्हटलं की जर मधमाशा ह्या पृथ्वी तलावरून नष्ट झाल्या तर काय होईल, फक्त 4 वर्षामध्ये ही मानवजात इथून नष्ट होईल. मग बघा मित्रांनो, किती महत्त्व आहे मधमाशीचं. आता हे असं यांनी का म्हणावं बरं, त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते कारण असं आहे की ह्या मधमाशा जर संपल्या तर परागीभवन होणारच नाही, आणि परागीभवन जर झालं नाही तर आपल्याला रोज जे खायला अन्न लागतं ते अन्न मिळणारच नाही, आणि जर अन्न नसेल तर सगळ्यांना माहिती आहे की आपण काय जगू शकणार नाही. म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट केले, आणि अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे एडवर्ड ऑसबोर्न विल्सन नावाचे शास्त्रज्ञ अजूनही आहेत, वयवर्ष 90 त्यांचं आहे आत्ता.
यांनी असं म्हटलं आहे की ह्या पृथ्वी तलावरची जी फ्लोरा आणि फौना आहे, म्हणजे झाडं झुडपं आणि सगळ्याच प्रकारचे जीव यांचं संवर्धन करणं ही अतिशय काळाची गरज आहे. ओके, आता हे मॅकग्रेगॉर नावाचे पॉलिनेशन एक्सपर्ट होऊन गेले. यांनी असं म्हटलं की बघा, मनुष्याच्या आहारातील 1/3 भाग, 1/3 1/3 भाग जवळपास मधमाशी आणि अन्य कीटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो. ओके, म्हणजे इतकं मधमाशीचं महत्त्व. मधमाशांचं महत्त्व कसं आहे पाहता. मधमाशा ज्या आपल्या आहेत ना, ह्या मित्र आहेत. बरेच लोक मला म्हणतात, अहो सर, तर मधमाशा चावतात तो खूप आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो. पण मित्रांनो, जर तुम्ही मधमाशांची मैत्री केली तर त्या चावणार तर कधीच नाही. उलट त्या तुम्हाला आता माझ्याकडे एक व्हिडिओ मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे काही वेळाने. केरळमधला तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तो जे ग्रस्त आहेत त्या ग्रस्त डोक्यावरती ती राणी माशी काढून ठेवतात आणि सगळ्या माश्या तिथे जमतात आणि सगळ्या चेहऱ्यावर त्यांच्या माश्या येतात. ओके, असं स्वरूपाचं ते आहे. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सापडलेला 3000 वर्षापूर्वीचा मध अजूनही खाण्यालायक आहे. बघा तुम्ही, आता ह्या इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये हा जो मध ठेवला आहे हा अजूनही खाण्यालायक आहे. याची मी शहानिशा करायचा प्रयत्न केला. हे गुगलला जरी तुम्ही फाइंड आउट केलं तरी ही माहिती सापडेल तुम्हाला. पण हे खरोखर आहे का? 2018 साली माझ्याकडे एक अमेरिकेचे भटकंती करणारा जेम्स टिमर नावाचा माझा मित्र येऊन गेला. त्याला मी म्हटलं, तो नेमकी योगायोगाने 2019मध्ये इजिप्तमध्ये गेला होता. मग त्याला आता मी मेसेज केला, त्याला म्हटलं तू जातो आहेस इजिप्तमध्ये, तर माझं एक छोटंसं काम आहे, ह्या इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये जा आणि तिथं हा जो मध ठेवलेला आहे हा खाण्यालायक आहे का नाही चेक कर. मित्रांनो, ह्या मधापर्यंत पोचायसाठी तिकीट ठेवले त्यांनी. ओके, आणि जसं आपण आता मंदिरांमध्ये जायला पण तिकीट लागतं तशा स्वरूपाचं इथं तिकीट लागतं. ओके, तर तो मध अजूनही खाण्यालायक आहे असं मला त्यांनी तिथून सांगितलं. होय, तिथं तो खाण्यालायक आहे. ओके, तर आता ह्या मधमाशांच्या जाती कोणत्या आहेत हे आपण थोडक्यात जरा जाणून घेऊया. वेगवेगळ्या प्रकारच्या 5 जाती आहेत ज्या महाराष्ट्रात सापडतात. याच्यामध्ये आहे ती म्हणजे आग्यामोळ आहे, त्याच्यानंतर आहे ती म्हणजे सातेरी मधमाशी आहे, त्याच्यानंतर ती फुलोरी मधमाशी आहे, नंतर एक युरोपियन मधमाशी आहे. आणि युरोपियन मधमाशी म्हणजे युरोपमधून आपण इम्पोर्ट केली आहे. आज मी तिला ज्या पेट्या आहेत, मगाशी मी 3.4 बिलियन पेट्या सांगितल्या, त्याच्यापैकी अगदी काही थोड्याशा पेट्या सोडल्या तर सगळ्या पेट्या ह्या युरोपियन मधमाशीच्या आहेत. आता थोड्याशा ज्या आहेत त्या सातेरी मधमाशी आहेत. फुलोरी मधमाशी काही आपण पाळत नाही. आग्यामोळ तर म्हणजे वाघ पाळण्यासारखं आहे. ओके, आणि डंखैल माशी पाळतो आपण, जी पॉलिनेशनला किंवा परागीभवन करण्याला मदत होते. तर डंखैल मधमाशीच्या काही थोड्याशा पेट्या असतील, पण मोठ्या प्रमाणातल्या पेट्या ज्या आहेत त्या म्हणजे युरोपियन मधमाशी आहेत. त्याचं कारणही मित्रांनो असं आहे की ही युरोपियन मधमाशी पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत, ही मोठी असते साईजने. आता हे बघा, हे आग्यामोळाचं पोळं मी तुम्हाला दाखवतो. याच्यावरती जर कुणी त्यांच्यावरती हल्ला केला किंवा त्यांना त्रास दिला तर मात्र कोणाची ते गय करत नाही. मग ते कुणी असू द्या, अगदी मानव प्राणी असू द्या किंवा एखादा दुसरा प्राणी असू द्या. ओके, त्यांना ते गय करत नाहीत, भयंकर चावा घेतात. त्यातल्या त्यात माणसांचं ते सोडतच नाहीत पिच्छा. तुम्ही याच्या कथा पण ऐकल्या असतील की पाण्यात जाऊन बसला, अजून कुठं जाऊन बसला, पण मधमाशा त्याच्या पाठीमागं होत्याच. तुम्हाला अभयभंग आणि राणीभंग हे 2 डॉक्टर दाम्पत्य माहिती आहेत का, जे गडचिरोलीजवळ त्यांचं सर्च नावाचं एक हे आहे, मेडिकल काउन्सिल, मेडिकल एक आपण म्हणूया दवाखाना म्हणा किंवा एक प्रकारचं हॉस्पिटल म्हणा. त्याला दवाखाना किंवा हॉस्पिटल नाहीच म्हणता येत, त्याला सर्च म्हणजे एक प्रकारची संस्था आहे ती. ओके, मी तिथं जाऊन आलेलो आहे. या डॉक्टर राणीबंग यांनी एक सांगितलेला अनुभव मी तुम्हाला इथं सांगतो. ह्या मधमाशांनी चावा घेतला एका माणसाच्या तिथल्या आदिवासीवर, आणि आदिवासीला 212 माशा चावल्या. 212 काठी त्यांनी त्या
डॉक्टर राणी बंगने त्यांच्या शरीरातून काढलेले आहेत. आता एकाच झाडावर भरपूर मधमाशांची पोळी तुम्हाला दिसते. तुम्ही जर बघितलं तर ह्या पिंपळाच्या झाडावर 27 पोळी मी पाहिलेली आहे, मी मोजली ती स्वतः. हे झाड कुठे हे पण तुम्हाला सांगतो मी. आपण मंडणगड करून जर मुंबईकडे येत असो तर मध्ये आंबेचा खाडी लागते आणि आंबेच्या खाडीच्या संपल्यानंतर लगेचच एक मोठं पिंपळाचं झाड लागतं. अगदी उंच आहे, मोठं आहे आणि त्याच्यावरती 27 लावी पोळी ही मी पाहिलेली आहेत. तर ही दुसरी मधमाशी म्हणजे सातेरी मधमाशी, ही आपण पाळतो. सातेरीचं नाव आहे सातेरी म्हणजे 7 घरं करते म्हणून तिला सातेरी म्हटलं जातं. ओके, ही शक्यतो अंधारात राहायची हिची सवय. ओके, अंधारात राहतं ही आणि 7 पोळी करते म्हणून सातेरी मधमाशी. हिला आपण पाळू शकतो. ओके, आणि पेटीमध्ये बंदिस्त करून ठेवू शकतो. ही आहे फुलोरी मधमाशी. ही मधमाशी मात्र हिचा नैसर्गिक गुण असा आहे की ही कधी अशी एकटे घरते करते आणि त्या भागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये जर फुलांचा सीझन संपला तर मात्र तिथून ती निघून जाते. ओके, अशा स्वरूपाचं ते असतं. तर तिला छोटी असते ही त्या मानाने, परंतु जेव्हा ती त्या भागामध्ये फुलं आहेत, ज्या परिसरात फुलं आहेत तिथं ते एक घरटं करते, राहते. फुलं संपली की ती सगळी स्थलांतर करते, जाताना मध घेऊन जाते. अजिबात काही सोडत नाही, फक्त वॅक्स तिथं राहतं. आता मी जे म्हणत होतो ही आहे ती म्हणजे युरोपियन मधमाशी, आपिस मेलिफेरा. हिच्या मी सांगितलं तुम्हाला की सर्वात जास्त पेटे आपल्या इच्छाच आहेत. ओके, त्याच्यानंतर पोळ्याचा मोहळ आहे. आता म्हणजे काय, ही डंकरहित मधमाशी अतिशय छोटी असते. ओके, आणि छोटी मधमाशी असते पण परागीभवन एकदम चांगलं करते. आता हिच्यापासून आपल्याला मधही कमी मिळतं. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की ही जी मधमाशी आहे हे साधारणपणे 25 ते 35 किलो मध एका पेटीमधून एका वर्षात देते. ओके, आणि तेच जर आपण ज्या मगाशी दुसरी एक मधमाशी सातेरी मधमाशी पाहिजे आपण, तर सातेरी मधमाशी साधारण 10 ते 12 किलो मध एका पेटीमधून एका वर्षाला मिळतं. आणि याच्या कारणास्तवच आपण ही युरोपियन मधमाशी पाळत असतो. ओके, युरोपियन मधमाशी पाळलं की हिच्यात साधारणपणे तुम्हाला 30 किलोपर्यंत मध साधारणपणे, जर फुलोरा चांगला असेल तर. आता हे सगळ्यात जर तरच्या गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवा. पुन्हा असं म्हणू नका की डोंबरे सर 30 किलो म्हणाले होते, पण ते 30 किलो देतात त्या, पण जर तुमच्याकडे त्या प्रकारची फुलांची व्यवस्था तुम्ही केली तर. आता हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. पोळ्याच्या मोळमध्ये तुम्हाला 1 किलोच्या आतमध्येच मध मिळतं, पण पॉलिनेशन खूप चांगलं होतं. आता मित्रांनो, एक पोळं जर आपण विचार केला, एक पोळं आहे, हे एक पोळ्यामध्ये काय काय, ते एक पोळ्यामध्ये राणी माशी आहे. 40पासून 100पर्यंत नर माशा आहेत आणि 25,000पासून 30,000पर्यंत, किंबहुना अगदी 70,000पर्यंत तुम्हाला कामकरी माशा तिथे दिसून येतात. आता ही जी राणी माशी असते, ही राणी माशी 3 वर्ष जगते. बघा, ही साईजला पण मोठी असते. तुम्ही जर पाहिलं तर ती साईजलाही मोठी आहे. बघा, इतर तुलनेमध्ये ती साईजलाही मोठी आहे आणि ही सतत अंडी घालते. म्हणजे जर फुलं चांगली असतील असं तिला कळलं तर ती दिवसाला 1000 ते 1500 अंडी घालते. पण जर फुलं नसतील की फुलं कमी झाली असतील त्या परिसरात, आता फुलं म्हणजे काय, त्या परिसरामध्ये उपलब्ध असलेली फुलं. इथे लक्षात मी काय म्हणतो आहे, त्या परिसरामध्ये असलेली फुलं ही किती आहेत साधारणपणे, जर भरपूर असतील तर ती 1000 ते 1500 अंडी घालेल. कमी झाली, फुलं कमी झाली तर ती 500 अंडी घालेल. पण तिचं सतत अंडी घालणं सारखं तिचं चालू. आता सतत ती अंडी घालत असते. पुढे नर माशा ज्या असतात ह्या 50 ते 70 दिवस जगतात. ओके, वर्कर्स, आता ह्या तिसरा प्रकार आहे. याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले आतापर्यंत. एक राणी माशी सांगितली, एक सांगितली दुसरी म्हणजे नर माशा असतात, आणि तिसरी महत्त्वाची असतात ते कामकरी माशा असतात. या साधारणपणे 6 आठवडे जगतात. आता 6 आठवडे काय जगतात, त्या कशा आहेत त्या आपण पाहणार आहोत. साधारण यांचं 42 दिवसाचं लाईफ सायकल असतं. ह्या 42 दिवसामध्ये ते अतिशय मोठ्या प्रमाणात काम करत असतात. ओके, आता
अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी त्या परफॉर्म करत असतात. मी तुम्हाला आता सांगतो एक छोटं कसं कसं त्यांचं काम असतं. 0 पासून 5 दिवस म्हणजे पहिले 5 दिवस त्यांचं काम काय असतं, तर मोहळामध्ये परागकण ठेवलेले असतात ह्या बाकीच्या माशांनी, त्याच्या पुढच्या माशांनी, त्या खायचं. ते सेल्स जे असतात म्हणजे षटकोनी सेल्स आहेत ते स्वच्छ करायचे आणि राणी माशी त्याच्यामध्ये अंडी घालते. 6 ते 9 हे असतं त्याचं, 6 ते 9 दिवसापर्यंत हिच्या डोक्याच्या ग्रंथीमधून रॉयल जेली पाझरते आणि ती आळ्यांना खाऊ घालते आणि काही भाग राणीला खाऊ घालते. कोणाच्या? ह्या कामकरी माशांच्या. कामकरी माशांच्या याच्यामधून जी रॉयल जेली पाझरते ती आळ्यांना थोडासा भाग, पण राणीला मात्र मोठा भाग. याला राजान्न म्हटलं जातं. रॉयल जेलीला राजान्न म्हटलं जातं. हे राजान्न अतिशय पौष्टिक असतं आणि म्हणून राणी माशी नेहमी अंडी घालले असते. 10 ते 16 डेज जेव्हा वॅक्स ग्रंथी काम थांबवतात तिचं, त्यावेळी स्टोअर मॅनेजर म्हणून त्या काम करतात आणि ज्या माशा फुलातून पराग आणतात, ओके, 10 ते 16 डेज वॅक्स ग्रंथी काम करतात. म्हणजे बघा आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर वॅक्स तयार केलं जातं आणि ते तयार केलेल्या वॅक्सपासून हे काय केलं जातं, घरं बनवली जातात. ती घरं असतात षटकोनी, ओके. त्याच्यानंतर 17 ते 19 दिवस ते काय करतात, जेव्हा वॅक्स ग्रंथी काम थांबवतात त्यावेळेस स्टोअर मॅनेजर म्हणून त्या काम करायला सुरुवात केली जाते. 17 ते 19 दिवस ज्या माशा फुलातून परागकण आणि मधू आणतात त्याला सेल्समध्ये स्वच्छ व्यवस्थित पॅक करून ठेवण्याचं काम केलं जातं, ओके. म्हणजे आता बघा स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतात. पंख फडकावून पोळ्याचे तापमान थंड ठेवायला मदत त्या करतात, ओके. आता पंख फडकवायचं हे सुद्धा एक आधी पुढे जाऊन आपण त्याचं खूप डिटेल्स पाहणार आहोत, कारण ते मला सांगायचे तुम्हाला खास, ओके. 20-21 दिवसाच्या पुढं सिक्युरिटी गार्ड 21 दिवस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि पोळ्याभोवती नेहमी गार्ड म्हणून त्या असतात आणि त्या कुणी येऊ द्यायचं नाही. आता सिक्युरिटी गार्डचं काम तुम्हाला माहिती आहे, सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड असतो किंवा कंपनीत सिक्युरिटी गार्ड असतो, कोणीही तिथं माणूस येऊ द्यायचा नाही, हे त्यांचं काम असतं, ते काम चालतं त्यांचं. आता पुढचा माझा एक साधा प्रश्न आहे बघा, हे अतिशय तुम्हाला दिसेल प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल. कारण का, तर ते हे केलं जातं, काय केलं जातं, मध याच्यामध्ये साठलेलं आहे. असं फुल मधाचं पोळं तुम्हाला मी इथे दाखवतो. पण हे मध असतं तरी कुठं नेमकी? एक साधा प्रश्न माझा आहे की ही मध असतं तरी कुठं? बऱ्याच लोकांना मी हा प्रश्न विचारत होतो की मध असतं कुठं, ओके. तर बरेच लोक म्हणतात 95% 99% मला म्हणतात फुलात मध असतं सर. फुलात असतं तर माझा एक साधा प्रश्न आहे, फुलात जर आहे तर ते आपल्याला बाहेर का काढू शकत नाही आपण? आपल्याला ते काढता का येत नाही? बरोबर आहे ना? बघा तुम्ही, फुलामध्ये जर मध आहे तर आपल्याला काढता आलं पाहिजे होतं. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत, सगळ्या प्रकारची मशिनरी आपण बनवली, मग फुलामधनं मध काढायचं मशीन का नाही बनवू शकलो अजून? आणि ते बनवता येणार नाही मित्रांनो, खरं सांगायचं तर, कारण फुलामध्ये मध नसतोच, ओके. मग तो कुठं असतो ते आपण पाहून घेऊया. मधमाशा सांगा कुठं असतात, तो कुठं जातात? फुलांवर असतात. त्या पानांवर जात नाहीत, फळांवर जात नाहीत, फुलांवर जातात, खोडावर पण जात नाही. पण फुलांवर असतं तर फुलाची आपण थोडक्यात एक त्याची रचना समजून घेऊ. फुलांची रचना कशी असते बघा. फुलांची रचना असणे, त्याच्यामध्ये नेक्टर असतं, त्याच्यामध्ये पोलन्स असतात, त्याच्यामध्ये स्टिग्मा असतो, त्याच्यामध्ये स्टाईल असते, ओके. हे सगळं असतं त्याच्यामध्ये. नेक्टर म्हणजे काय? नेक्टरला म्हटलं जातं मधू, हा महत्त्वाचा घटक आहे, मधू म्हटलं जातं. बरं, आता हा मधू सगळ्याच फुलांच्यामध्ये आहे का? तर नाही, सगळ्या फुलांमध्ये नाही. उदाहरणार्थ बोगनवेलिया अजिबात नाही. आता गुलमोहर फुल आहे त्याच्यामध्ये पण नाही. मग आता अशा स्वरूपाचं जिथे जिथे आपल्याला हे दिसत नाही, त्याच्यामध्ये मधू नसतो, त्याच्यावरती मधमाशा शक्यतो जात नाही मित्रांनो. परागकण असतात, परागकण तर पाहिजेत असतात त्यांना, परागकण असतात. त्या परागकणांच्या साहाय्याने त्या स्वतःचं अन्न पण ते आहे परागकण त्यांचं, आणि परागीभवनाचं मेन काम त्या करतात. परागकण एका नर फुलातून मादी फुलामध्ये टाकायचं काम त्या करतात आणि म्हणून त्यांना आपण ह्या सृष्टीचा चालन किंवा चालक म्हणूया आपण त्याला, सृष्टीचा चालक. कारण त्याच्यापासून आपल्याला अन्न मिळतं आणि जे अन्न आपण खातो
ओके, जे अन्न आपण खातो आणि ते अन्न आपण त्याच्यामुळं आपल्याला याला चालक म्हणूया आपण. तर पराग गोळा करणारे पाय असतात, त्यांना परागकण गोळा करणारे पाय असतात. बघा तुम्ही याच्यामध्ये दिसते, जर बघितलं आपण ह्या पायाला त्यांच्या परागकण चिकटलेला आहे. हाच पगडले परागकण त्या तिकडे घेऊन जात असतात, पोळ्यात घेऊन जात असतात, ते त्यांना खायला देत असतात. आता हा फुलामध्ये साखरेचा अंश असतो, मी तुम्हाला सांगितलं. हा काय याला म्हटलं जातं, मधु किंवा मकरंद किंवा मधुरस किंवा नेक्टर म्हटलं जातं. ह्या कामकरी माशा ह्या फुलांवरती जातात, तिथला मध शोषून घेतात. कशाने? तर त्यांना 2 लंब अर्धवर्तुळाकार जिभा असतात, त्या एकत्र करून त्या पॅकबंद नळी बनवतात आणि स्ट्रॉने जसं शीतपेय प्यावं तशा प्रकारे त्या मधू पितात. काय पितात? मधू पितात. म्हणजे मधू म्हणजे काय? त्या नेक्टर पितात. आता हा नेक्टर त्यांच्या तोंडात येतो. त्या फुलातला नेक्टर तोंडात आल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये पाठीमागे त्यांच्या हानी स्टमक नावाचा एक छोटासा भाग विकसित झालेला आहे. तिथं हा नेक्टर जातो. नेक्टर गेल्यानंतर तिथं पाझरतं एन्झाईम इन्व्हर्टेज. काय पाझरतं? एन्झाईम इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेज पाझरलं की त्या नेक्टरमध्ये असतं सुक्रोज. सुक्रोज आणि इन्व्हर्टेज यांचं मिश्रण होतं, यांची केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज नावाच्या 2 साधी साखर म्हणजे सिम्पलर शुगर्स तयार होतात. आणि ह्या सिम्पलर शुगर्समध्ये हे मधाचं मुख्य घटक आहे. काय काय? लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज. ओके, आता याच्यामध्ये कशा मधूमध्ये किंवा नेक्टरमध्ये पाणी असतं 80%. काय असतं? पाणी असतं 80%. हे 80% पाणी 17% कमी आणलं जातं, कमी केलं जातं. बघा, 80%चं पाणी 17% करायचं म्हणजे केवढी मोठी यंत्रणा लागेल त्यांना. आज मी तिला आपण जरी गरम होऊन आलो बाहेरून तर लगेच पंख्याखाली बसतो आणि पाणी आपलं काढून टाकायचा प्रयत्न करतो शरीरातलं, ते आपल्या घामावर आपण बाहेर आलं असतं. म्हणजे त्यासाठी पंखा आला, पंख्याला लागणारी वीज आली, ती वीज कुठून आली? तरी धरणातून आली किंवा अजून कुठून स्टेशनमधून आली. म्हणजे किती मोठं हे आहे. मग यांचं तर या 80% पाणी 17%पर्यंत आणायचे. ओके, यांना कुठल्याही प्रकारचं हे नाही, कुठली सोर्स नाही, काही नाही, तरी पण ते करतात. कशा करतात ते पण पाहणार आहोत पुढे. हे करतात त्या चिमुकल्या पंखांनी. आता एवढीशी छोटीशी पंख तिची, ह्या पंखामध्ये किती बळ असेल मी म्हणतो. एका मिनटाला 12,000, आता बघा इथं 12,480 ते 16,820 प्रति मिनिट. मित्रांनो, ही लक्षात घ्या. 12,480 ते 16,820 प्रति मिनिट म्हणजे 208 ते 277 बीट्स पर सेकंड येतात भाऊसाहेब. म्हणजे किती फास्ट असेल त्यांचं काम. आणि म्हणून याच्यावरती एक मला गोष्ट सुचते. मला माहिती ही गोष्ट, मी सांगतो तुम्हाला, एक छोटीशी गोष्ट सांगतो याची. एकदा काय झालं, सगळ्या कीटकांची लागली शर्यत की जास्तीत जास्त पंख फडकावून दाखवायचं, तो होईल विजेता. सगळ्या लोकांनी, आता जसं निवडणुकीला आपल्याला पैसे भरावे लागतात, ते डिपॉझिट ठेवावं लागतं ना आपलं, तशा प्रकारे प्रत्येक कीटकाने डिपॉझिट ठेवलं आणि सुरुवात केली. प्रत्येकाने यायचं, पंख हलवून दाखवायचे, पंख हलवायचे दाखवायचे आणि मोजून घ्यायचं. जे कोण मुख्य होता तो मोजून घ्यायचा. जी बटरफ्लाय तिने 5 ते 20 वेळा पंख हलवले. शेवटी आली ती मधमाशी, म्हटली चला माझा आता नंबर आहे. तिने एका सेकंदात 208 वेळा झाली, 277 वेळा झाली. बापरे, सगळेजण हादरले आणि त्यांचं डिपॉझिटच हे झालं, ज्याला आपण बुडीत गेलं सगळं मधमाशीला मिळालं. तर मित्रांनो, अतिशय मधमाशी ही फास्ट असते. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे, आता तुम्हाला कळालं की मधमाशीतले पाणी 80%हून 17% कसं करते. ती करते त्या पंखाने, चिमुकल्या पंखाने. दुसरा एक मार्ग आहे त्यांच्यासाठी, आणि तो म्हणजे काय, तर अशा तोंडा स्वरूपाचे ते बबलगमसारखा बाहेर काढायचा. बबलगमसारखा बाहेर काढला तर तयार काय होतं, त्याच्यामधलं पाणी उडून जातं, इव्हॅपोरेशन होतं आणि पाणी काय होतं, उडून जातं. अशा स्वरूपाने हे इव्हॅपोरेशन होऊन पाणी कमी करणं हे एक त्यांचा फंडा असतो. आता सर्वात महत्त्वाचं,
मी सांगितलं ही राणी माशी 3 ते 4 वर्ष जगते, साधारणपणे 3 वर्षाच्या आसपास. हिला एक गंध असतो जिला स्मेल म्हटलं जातं. ओके. आणि ती म्हणजे त्या पोळ्याची आयडेंटिटी असते. ओके. त्या पोळ्याची काय असते? आयडेंटिटी असते. आणि ती आयडेंटिटी त्या राणी माशीकडेच असते. आणि म्हणून एका झाडावर तुम्हाला 27 काय 200 पोळीसुद्धा मी काही ठिकाणी रेफरन्सेस मला मिळालेले आहेत. 200+ पोळी एका झाडावर आहेत. पण कधीही एका पोळ्यातली माशी दुसऱ्या पोळ्यात जात नाही. त्याचं कारण म्हणजे शिस्तबद्धता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्मेल म्हणजे त्याची आयडेंटिटी. साधारणपणे ह्या ज्या वर्कर्स माशा असतात ह्या बाहेर का जातात? एक तर व्हिजिटिंग फ्लावर्स, फुलांवरती जातात त्या. दुसरी गोष्ट असते ब्रिंगिंग वॉटर फॉर कॉलनी, पाणी आणायचं असतं. आळे असतात त्यांना पाणी लागतं वगैरे वगैरे. कोस्ट आता ज्या आळ्यांना पाणी लागतं म्हणून त्या बाहेर जातात आणि पाणी घेऊन येतात. नंतर गोईंग फॉर टॉयलेट. आता हे एक लई महत्त्वाचं आहे. ह्या कधीही त्यांच्या पोळ्यामध्ये टॉयलेट करत नाही. त्या बाहेर जातात नाही, बाहेर जातात आणि टॉयलेट करून येतात. कधीही त्याच्यामध्ये पेटीमध्ये किंवा पोळ्यामध्ये बघितलं आपण तर कधीही फक्त आपल्याला टॉयलेट केलेलं ते दिसत नाही. नंतर टॉयलेट कसं असतो? छोटंसं पिवळसर ड्रॉप असतो, पिवळा छोटासा ड्रॉप असतो, एकदम छोटासा. आणि यांची वेळ पण ठरलेली असते. साधारणपणे ह्या एका ठराविक वेळेलाच त्या बाहेर जातात. ओके. आणि म्हणून हनीबीज आर वेल, मधमाशा ह्या शिस्तबद्ध आहे. मधमाशीला ऐकू येत नाही, बोलता येत नाही. त्यांचा संदेश देणं म्हणजेच नाच करून दुसऱ्याच सांगणं. आता ही एक लय मजाशी अशी घटना आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. ओके. 2 प्रकारचे नाच त्या करतात. कोण? कामकरी माशा करतात. कोणत्या माशा करतात? तर कामकरीमधल्या ज्याला सर्च बी म्हटलं जातं किंवा शोधकरी कामकरी माशा म्हटलं जातं, त्या डान्स करतात. आणि हा डान्स अतिशय सुरेख असतो. आता कसा असतो आणि कोणत्या वेळेला कोणता करायचा त्याची पण एक काही खासियत आहे. पोळ्यापासून पेटी जर किंवा पोळ्यापासून किंवा पेटीपासून जर अन्न म्हणजे फुलं ही जर 50 मीटरच्या आतमध्ये असतील तर डान्स केला जातो. तो म्हणजे राऊंड डान्स, गोल डान्स, राऊंड डान्स त्याला म्हटलं जातं. आता 50 मीटर म्हणजे पेटी मी इथं ठेवली आणि इथून 50 मीटरपर्यंतच्या आतमध्येच फुलं आहेत. मग ते काय करतील? राऊंड डान्स करतील. राऊंड डान्स म्हणजे बघा इथं असा राऊंड डान्स चालतो यांचा. हा डान्स पण मी पाहिलेला आहे. अतिशय सुरेख डान्स असतो यांचा. ओके. किंवा हे असं असतं साधं. दुसरा डान्स असतो जर 50 मीटरपेक्षा पुढे आणि 1 किलोमीटरपर्यंत जर जास्त अंतरावर फुलं असतील तर 8 आकडी नाच केला जातो. त्याला म्हटलं जातं वॅगल डान्स. आता वॅगल डान्स करण्याची पद्धती वेगळी. परत सूर्य जिथं आहे तिथे सूर्याची जागा आणि फुलांची जागा याच्यामध्ये जेवढा कोन आहे तेवढ्या कोनच्या नुसारच ती डान्स करते आणि इतर माशांना सांगते की ह्या दिशेला फुलं तुम्हाला 50 मीटरपेक्षा पुढं आहेत, तुम्ही तिथं जा आणि परागकण घेऊन या आणि नेक्टर घेऊन या. ओके. तर अशा स्वरूपाचे 2 डान्स आहेत. एक म्हणजे राऊंड डान्स आणि दुसरा आहे तो म्हणजे वॅगल डान्स. ओके मित्रांनो. आता मला सांगा सर्वात मोठा शत्रू कोण? मुळात आहे तो म्हणजे मानव शत्रू. ह्युमन बिंग इज द मेजर प्रॉब्लेम फॉर द हिस्ट्री. ओके. त्याच्यानंतर माकड आणि अस्वल हे 2 मोठे शत्रू आहेत. परत तुम्ही बघितलं असेल की माकडांनी त्रास देतात मधमाशांना आणि अस्वलसुद्धा त्रास देतं. पण हे यांना काही होत नाही. त्याचं कारण यांच्यावर केस असतात खूप आणि म्हणून या दोन्हींना पण काही होत नाही. तसंच ह्या मुंगी आणि सरडा यांना पण ह्या पण पकडतात माशा आणि खातात. ओके. त्याच्यानंतर पाल आणि साप हा सुद्धा अतिशय हे आहे, त्यांना पण त्रास देतात त्या. तशाच प्रकारे 2 पक्षी आहेत मात्र. याला एक म्हटलं जातं ग्रीन बी इटर पक्षी, राघव म्हणतात त्याला. हा बरोबर चोचीमध्ये मधमाशी पकडतो आणि गिळतो आणि खाऊन टाकतो.
तसाच हा कोतवाल पक्षी आहे. तसंच एक गरुड जो असतो, मधाळ गरुड, तो पण एक त्रास देतो. अशा स्वरूपाची काही ठराविक पक्षी आहेत त्याचे त्रास देतात. याच्यानंतर हा रुई आणि धोत्रा, हे दोन सगळ्यांनाच माहिती आहेत. ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टीला अतिशय त्रासदायक आहेत त्या, आणि खूप त्रास त्याचा होतो. हा खोटा विंचू जो आहे, ॲनिमल आहे, हा अतिशय फायदेशीर आहे. हा शक्यतो पेटीमध्ये पाळला जातो. आणि हा छोटा विंचू जो आहे, हा विंचू तर बघितलं तुम्ही अशा स्वरूपाचा असतो. आणि हा इतका लहान असतो मित्रांनो, सांगायचं म्हणजे की हा मधमाशीच्या पायाला जर त्यांनी पकडलं तर त्याच्यामध्ये काही त्या मधमाशीला समजत नाही, कळत नाही. ओके. आता हा का तिथं असतो आणि त्याचा फायदा काय? हा जर आपल्या मधमाशीच्या पेटीमध्ये असेल तर काय होईल, तर मधमाशीच्या पेटीमध्ये मेणकिडा नावाचा कीड येणार नाही. समजते? मेणकिडा नावाचा किडा येत नाही आणि त्याचा त्रास आपल्या पेटीच्या मधल्या माशांना होत. त्यासाठी हा छोटासा विंचू, खोटा विंचू हा पाळला पाहिजे. आता याचं पण एक खासियत सांगतो तुम्हाला. हा कधीही त्या पेटीमधलं खात नाही. तो म्हणतो मला आयतं काही नको आहे, मी माझं कष्ट करून खाणार. पण आता याला उडता येत नाही, कारण याला हे नाही. मग काय केलं जातं, हा काय करतो, पकडतो त्या मधमाशीच्या पाया, जी मधमाशी बाहेर जाणारी आहे त्या पायाला पकडतो आणि सुरुवात करतो. त्याच्या पायाला जाऊन पकडलं की ती मधमाशी जाते बाहेर. फुलामध्ये गेली की तो पाय सोडून देतो हळूच, आणि त्या फुलामध्ये परागकण आहेत ते खातो. ओके. परागकण खातो आणि परत दुसऱ्या माशीची वाट पाहत बसतो. दुसऱ्या माशीची वाट पाहत बसतो आणि दुसरी माशी आली की तिचा पाय पकडतो आणि परत पेटीमध्ये येतो. तर मित्रांनो, हा खोटा विंचू जो आहे हा अतिशय छान आहे, फायदेशीर आहे. तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. ओके. तर हे झालं बेसिक. आता आपण दुसऱ्या पार्टकडे जाणार आहोत, आणि ते म्हणजे मधमाशी पालन आणि मधाचे फायदे. ह्या मधमाशी पालनमध्ये काय 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 असावं लागतं, हा पेटीमधला माझाच फोटो आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके. आणि तर मधमाशा असलेल्या पेटीसाठी आता हा फोटो पाहिला तर तुम्ही लक्षात येईल तुम्हाला की मधमाशा काय करत नाही, तेव्हा भीती तुमची काढून टाका. त्याच्यानंतर याच्यावरती एक मला सुचलं, ते म्हणजे असं की जर आपल्या घरामध्ये किंवा गोठ्यामध्ये जर मार्का बैल असेल तर आपण घाबरतो त्याला. पण सगळेच लोक घाबरतात का? तर नाही. कारण का, सगळ्याच लोकांना तो काही त्रास देत नाही. म्हणजे पाणी पाजू देतो, खाऊ घालतो, काय करतो, काही नाही. पण नवीन माणसांना मात्र त्रास देतो. ओके. तसं आहे ते मधमाशांच्या बाबतीमध्ये. मधमाशासाठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अशा स्वरूपाचे तुम्ही पूर्णपणे स्वतःला झाकलं पाहिजे, जेणेकरून मधमाशी चावणार नाही. ही एक नवीन पेटी आहे, ही पुण्यामध्ये माझ्या मित्राने काढलेली आहे. तर ही पेटी पण खूप छान आहे. याच्यामध्ये खालच्या बाजूचा जर बूड पाहिला तुम्ही, खालच्या बाजूचा, याच्यामध्ये मधमाशांची राणी आणि बाकी सगळं असतं. म्हणजे मधमाशीची अंडी असतात, आळे असतात, कोश असतात, आणि ह्या दोन्हींच्या मध्ये बरोबर एक छोटीशी पातळ जाळी ठेवलेली असते. ह्या जाळीमधून राणी माशीवर जाऊ शकत नाही, पण मात्र कामकरी माशा वर जाऊ शकतात. आणि तुम्हाला सांगितलं मी मागाशी, कामकरी माशाच महत्त्वाच्या असतात. संपूर्ण शरीर झाकणं हे केव्हा इष्ट, कारण मधमाशी कधी डंक मारेल सांगता येत नाही. आता ह्या मधाचे फायदे काय होतात? बरेच लोक मला म्हणतात की सर, ह्या मधाच्या फायदे जे तुम्ही सांगता ते असं कुठं हे आहे का? हो, त्याला मी सगळं चेक केलं आहे आणि काही ठिकाणी त्याच्यामध्ये उल्लेख आहेत. तेच उल्लेख मी साधारणपणे सांगतो. एका प्राकृतिक औषधाचं काम ते करतं. शिवाय अनेक रोगही त्याला होत नाहीत. रक्तदाब, लठ्ठपणा ह्या रोगांमध्ये पण त्याचा फायदा होतो. ओके. वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी व रात्री 3 ग्रॅम मध एका पाण्यात ग्लास टाकून प्या. तोंड आला असेल तर 5 ग्रॅम मध आणि 5 ग्रॅम तूप यांचं चाटण करून त्याला खायला द्या. रक्तवाढीसाठी 30 ग्रॅम मध आणि 1 कप दूध रोज सकाळी व रात्री प्या. खोकला आणि सर्दी झालं तर सरळ 2 चमचे मध घ्या आणि खा तोंडात. अतिशय तुम्हाला रिलीफ मिळेल त्याचं.
लहान मुलांनी 5 ते 10 ग्रॅम म्हणजे साधारणपणे एक 10 ते 20 ग्रॅम मध 2 वेळा खाल्लं पाहिजे. तरुण माणसांनी 60 ग्रॅम 2 वेळा म्हणजे 30 ग्रॅम आणि वयस्कर माणसांनी 20 ग्रॅम म्हणजे 40 ग्रॅम साधारणपणे एवढं खाणं गरजेचं आहे असं आहारशास्त्र सांगतं. कारण मधासारखा पौष्टिक पदार्थ किंवा सर्व गोष्टींनी युक्त असा पदार्थ ह्या पृथ्वीवरती नाही आणि म्हणून तो 3000 वर्ष काय तो 6,000 वर्ष पण जगेल असं मी इथं नमूद करू इच्छितो. आणि मधमाशीला धन्यवाद पण देतो की तिने आपल्याला हा सगळ्या प्रकारचा एक प्रकारचं सुंदर असं खायला दिलेलं आहे, अन्न दिलेलं आहे. ओके. तर बघा आता इथे काय इथं साधारणपणे शुद्ध मध ओळखायचं असेल तर टेस्ट कशी करायची. बरेच लोक मला विचारतात की सर शुद्ध मध म्हणजे कसा समजायचा, कसा ओळखायचा तो आपण. तर त्याला ॲरोमा टेस्ट असं म्हटलं जातं. आता हा ॲरोमा टेस्ट म्हणजे काय, तर ॲरोमा टेस्ट म्हणजे काय करायचं, साधारण 10 ग्रॅम मध घ्या, तोंडामध्ये ते टाका आणि 10 मिनटं वाटपा. 10 मिनटांच्या नंतर तुम्हाला त्या मध खाल्लं आहे असं वाटणार पण नाही. पण जर तो अशुद्ध मध असेल तर तुम्ही 1 तास 2 तास तुम्ही मधच खाताय असं वाटत राहील. कारण का तशा प्रकारचं त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन असतं. मध हा गोड नसून मधुर पदार्थ आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो तो कधीच गोड नव्हता, तो मधुरच आहे कायमच. आता तुम्ही म्हणा हे काय प्रकार, मधाचे प्रकार असतात ना मित्रांनो. अनेक प्रकारचा मध असतो. तो कसा ओळखायचा असतो, तो मायक्रोस्कोप खाली जर ड्रॉप ठेवला आपण तर परागकणांचे काही अंश त्या मधाच्या ड्रॉपमध्ये आलेले आहेत आणि मग ते आपल्या लक्षात येतं की ह्या वेळेला त्या माणसाने कुठं हे केलेलं आहे, मधाला हे केले, त्याप्रमाणे त्या पेटीमध्ये आपल्याला मध मिळतो. ओके. ज्या फुलांचं पराग जास्त असतात दिसतील त्याला ते नाव द्यायचं असं साधारणपणे आहे. म्हणजे तो आपण आपलं जे मध आहे अनप्रोडक्टिव्ह मध ज्याला आपण क्लिअर मध नाही म्हणूया, तर ते मध जर तुमच्याकडे हे असेल ते जर मध असेल तर त्या प्रकारे मधाचा आपण प्रकार सांगू शकतो वेगवेगळे. उदाहरणार्थ जांभूळ मध, ओवा मध, मोहरी मध, लिची मध, नारळ मध, शिसम मध, कडुलिंब मध, तुळस मध, खरबूज मध, मल्टीफ्लोरा मध असे सगळ्या प्रकारचे मध आपल्याला दिसतात. ओके. आता एक साधारण मी पटपट सांगतो की ह्या जामुन मध जे म्हणजे जांभूळ मधाचे फायदे, ब्लड शुगर कंट्रोल आहे, डायबेटीस पर्सनला खूप चांगलं आहे. ओके. एक्सेस थर्स्ट आणि युरिनेशन होत असेल तरी तुम्हाला फायदेशीर आहे. तुळस मध जी आहे थ्रोट इन्फेक्शन आहे आणि शोज अगेन्स्ट द बॅक्टेरियल अँटीबॅक्टेरियल इफेक्ट, रिड्यूस द कफ जो आहे. तुळशीचा काढा केलेला आहे आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे, तुम्ही पिलेला पण आहे असतील. ओके. ओवा मध हा ओमेगा 6 मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ॲसिडिटी आणि अपचनमध्ये गुणकारी आहे. ओके. इम्प्रूव्ज द बॉडी फिटनेस आणि इम्प्रूव्ज द इम्युनिटी. बरसिंग मध खाल्लं तर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीफ्लोरा मध, खूप साऱ्या प्रकारच्या फुलांचा मध असतो. तो मेंटेनन्स ऑफ द बॉडी, इम्प्रूव्ज द इम्युनिटी, नोन ॲज ब्लड प्युरिफायर, हेल्प्स इन हेअर ग्रोथ असंही त्याच्यामध्ये. ओके. तर म्हणजे केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं आहे. आता हे झालं मधाचे वेगवेगळे रंग. हे रंग कशावरून ठरतात, तर हे रंग ठरतात त्या परागकणामध्ये जो नेक्टर आहे. ओके. नेक्टर म्हणजे मी काय सांगितलं मगाशी, मधुरस किंवा मकरंद किंवा मधू. ओके. त्याला जो टेस्ट आहे, त्याला जो रंग आहे, तो रंग या बाटल्यांमध्ये पण येतो. म्हणजे बघा किती देवाने शिस्तबद्ध काम करायची प्रक्रिया यांना दिलेली आहे. हे आता वेगवेगळे हे आहेत. याच्यामध्ये रॉयल जेली आहे, मध आहे, काही दाणे दिसत आहेत तुम्हाला, दाणे स्वरूपाची. हे पोलन्स आहेत. पोलन्स आपण गोळा करू शकतो पेटीमधून. आता हा एक्सपेरिमेंट केला होता माझ्या मित्राच्या स्टुडंटच्या शेतामध्ये. त्याने खरबूज लावली होती आणि खरबुजामध्ये पॉलिनेशन होत नव्हतं म्हणून त्याने मला फोन केला. त्याने सांगितलं की सर पॉलिनेशन होत नाही, काय करू. म्हटलं 2 पेट्या इथून लगेच घेऊन जा आणि त्या 2 मशात पेट्या ठेव. त्याने त्या 2 पेट्या ठेवल्या आणि फायदा काय झाला बघा. त्या अशा शेतामध्ये पेट्या ठेवल्या, रासच आली, उत्पन्नाची रासच लागली चक्क. हे बघा क्रेटच्या क्रेट भरून ते जायचे. त्यांची मिसेस आणि भावाचा मुलगा आहे. आंबा तिथं होता कडेला म्हणजे बांधावरती, खूप आंबे लागले त्याला पण. लिंबाला पण खूप लिंब लागली.
फणसाला खूप फणस लागले. ओके, तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं की किती फायदे आपल्याला याच्यापासून आहेत. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतं की लोक कडेला मध विकत असतात रस्त्याच्या कडेला. असं मध कधी खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन असण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. ओके, आणि म्हणून कधी ते खायचं नाही. मी बाटल्या तुम्हाला हटकून दाखवतो आहे. लॉकडाऊनचा कालावधी सध्या चालला आहे, तर ह्या बाटल्यांचा आनंद तुम्हाला घेता येईल. ओके, पण असं मध याच्यामध्ये मिळणारं मध मात्र तुम्ही कधी खाऊ नका, असं माझं खास तुम्हाला सांगणं आहे. ओके, हे असं दाखवतात आपल्याला की मधमाशांच्या पोळी ठेवलेली आहेत, त्याच्यावर आपल्याला वाटतं खरोखर मध आहे, पण तसं काही नसतं. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की मधमाशा चावते. मधमाशा चावते म्हणजे नेमकी काय होतं, तर ती चावते ती शरीराच्या वक्राकृती बाजू काट्याने. एक काटा असतो, आता तो काटा पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं काटा दाखवतो, हा वक्राकृती काटा आहे, छोटासा वक्राकृती काटा दिसतो तुम्हाला. हे बघा, इथे तुटून पडला आहे. आणि अशी माशी चावली की ती मधमाशी मरते मित्रांनो. म्हणजे ही एक प्रकारची दहशतवाद पथक किंवा दहशत फडकवणारी पथकं म्हणायची यांना. मरायला पण तयार आहेत लगेच. त्यांना माहिती आहे की बाबा मी डंक मारला की मारणार आहे, पण तरी पण ती डंक मारते, कारण त्यांना स्वतःचं हित साधायचं असतं. ओके, बघा इथं तुम्ही बघितलं तर या असं स्वरूपाचं बी व्हिनोम आणि स्टिंगर त्याला जोडलेला असतो, आणि हाच आपल्याला काय करतो, अतिशय पेनफुल असतं. पण कामकरी माशी चावते हे एक वरदान पण आहे बरं का मित्रांनो. अरे तुम्ही म्हणाल हे काय, तर मधमाशीच्या विषामुळे संधिवात रोग होत नाही ना होत. ह्या विषयाचा उपयोग काय कशात केला जातो, थायरॉईडच्या याच्यामध्ये. थायरॉईडपासून जर तुम्हाला हे करायचं असेल तर तो केला जातो. हनी बी वर्कर बाईट मी सांगितलं आत्ताच, संधिवातासारखा आजार होऊ शकतो याच्यामध्ये. शेतीपूरक व्यवसायामध्ये हा एक पूरक व्यवसाय आहे, तो म्हणजे लोकांना गरज असते. लोक परत साईबाबाच्या मंदिरापर्यंत जातात. म्हटलं कशाला गेला होतो, नाही तिथं काहीतरी लिहिलं ना, लिहिलेलं काय असेल तर काय ते लिहिले असेल, त्याच्यामध्ये म्हटलं असेल काय काय आहे ते आहे ते. तसं काही नसतं हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि साधारणपणे 100 ते 200 रुपये घेतले जातात एक मधमाशी चावायला. ओके, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकार म्हणजे काय, तर जर काही 100 घेतात, काही 200 घेतात, काही 500 घेतात. ते डिपेंड्स त्या माणसाच्या क्वालिटीनुसार ठरतं किती रुपये घ्यायचे. याला काही MRP नाही आहे. शासनाने काही दर ठरवून नाही दिला यांना की तुम्ही रोज एकच चावू शकता, असं काही नसतं ॲक्च्युली. ओके, तर मधमाशा चावल्याच बाय चान्स तुम्हाला, तर बेकिंग सोडा घ्या 1 चमचा, आणि तो बेकिंग सोडा तुम्ही काय करा, काही पाण्याचे थेंब टाका आणि त्याच्यावरती हे करा. ओके, त्याच्यानंतर या दोन्हींचे पेस्ट करून तिथं माशा चावतात. आता काय उदाहरणार्थ हे बघा, आपण चुकलं. ओके, काही ते काय करा, तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा घ्या आणि जर पाणी टाकून पेस्ट करा, ती लावा तिथे. आता मधमाशी पालन करायला मला खूप फोन येत आहेत सध्या, वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत. सर आम्हाला मधमाशीच्या पेट्या पाहिजे, सर आम्हाला हे पाहिजे, सर आम्हाला त्याचं मार्गदर्शन पाहिजे. मी सगळं मार्गदर्शन द्यायला तयार आहे, पण पेट्या मी का सांगतो त्याच्याबद्दल डिटेल लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की मधमाशीची पेटी कुठूनही आणून तुम्ही ठेवू शकता, पण तिची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ओके, ते आपण पाहूच कशी काळजी घ्यायची पुढे जाऊन. हे एक स्मोकर नावाचं मशीन आहे. मशीन म्हणण्यापेक्षा एक छोटं धुराड आहे. त्याच्यामध्ये एक आपल्या नारळाच्या ज्या सुक्या हे आहेत तर ते टाकायचं पानांचं हे नारळावरती असतं ते, आणि ते पेटवायचं. पेटवलं की धूर होतो. तो धुरामुळे फायदा असा होतो आहे बघा, इथे तो माणूस मारतो आहे. ओके, धूर मारतो आहे. धूर मारला की ह्या अर्धा तास बेशुद्ध इन द सेन्स ह्या कोमामध्ये जातात. यांना काही समजत नाही, माशांना मरत नाहीत मात्र. त्याच्यानंतर ही एक अशी कॅप त्याला म्हणूया, इथं कॅप लागते, जेणेकरून मधमाशा उठल्या तरी ते चावणार नाही. हे एक हाईव टूल आहे. आता हे हाईव टूल म्हणजे काय तुम्हाला मी दाखवतो. पेटी जी आहे त्या पेटीमध्ये पहा तुम्ही वेगवेगळ्या प्लेटा दिसत आहेत तुम्हाला. ह्या प्लेटा इकडून तिकडं जर तुम्हाला हलवायच्या असतील
तर त्याची गरज लागते. ओके. त्याच्यानंतर हे हनी एक्स्ट्रॅक्शन मशीन आहे, मध काढणी यंत्र असं म्हटलं जातं. साधं सोपं लॉजिक आहे की जर ग्रॅव्हिटी जर जास्त असेल तर ते खालीच कळणार आहे. पण ओके, आपल्या विद्यापीठामध्ये त्याची KVKला नारायणगावला सोय ते विद्यापीठ पण असेल असं मला वाटतं. ओके, तर हे काय केलं जातं, ह्यानी एक्स्ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये जी पोळीमधलं पूर्ण गच्च भरलेलं ते प्लेटा आहेत, त्या प्लेटा इथं अडकवल्या जातात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने म्हणजे जोरात एकदम दांड्या मारून ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते काय करतात, सगळ्या खाली पडतात आणि त्याच्यापासून आपल्याला मध मिळतं. ओके, पुढं मधमाशी पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. मी मित्रांनो मागाशी सांगितलं हा गरजेचा आहे. मी मागाशी सांगितले आकडेवारी 200 मिलियन पेट्यांची गरज आपल्याला आहे. ओके, याच्यामध्ये फार कमी खर्च करावा लागतो, तुलनेने वेळ पण लागतो कमी लागतो आणि त्यात जागाही फार कमीच लागते, कारण एवढंसं बॉक्स ते कुठे ठेवू शकता आणि ते मधमाशीला आपण हे करू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊन व्यवसायासाठी साहित्य. आता हे जरा टेबल मी थोडंसं टेंटेटिव्ह बनवले बरं काही, बाबा 1 पेटी 10 बॉक्स तुम्ही साधारणपणे पाळा. जसं ते कसं आहे, याचं सांगण्यामध्ये उद्दिष्ट माझं असं आहे की साधारणपणे जर विचार केला तर आपल्याला पेटी ठेवणं सोपं आहे, पण पेटी ठेवल्यानंतरची जी पुढच्या गोष्टी आहेत त्या माहीत नाही आहेत किंवा त्या माहीत करून घेतल्या पाहिजेत असं म्हणेल. पुढच्या काय गोष्टी आहेत, तर पुढच्या गोष्टी अशा आहेत की प्रथमतः याचा अभ्यास करू. हनी बी बॉक्सेस 10 घेतल्या, 5,000 रुपये पाहिजे, एकची 50,000. स्टँड, त्याला ठेवायला स्टँड पाहिजे काहीतरी. त्या स्टँड तुम्ही काय करू शकता, एक साधारणपणे 300 रुपयापर्यंत मिळू शकतं किंवा स्वतःच्या फेब्रिकेशनमध्ये केलं असेल. आता बऱ्याच लोकांची फेब्रिकेशन आहेत किंवा जाऊन मित्रांची आहेत, तिथे जाऊन तुम्ही बनवून घेतलं तर काय होईल, त्याला कॉस्ट कमी पण होऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर स्मोकर 500 रुपये तो फिक्स आहे. कॅप 350 रुपयाला मिळते साधारणपणे. हाईव टूल एक ते गरज नाही, तुम्ही साधी सुरी वापरली तरी चालण्यासारखं आहे. स्टोरेज ड्रम लागतील, हे तर घ्यावेच लागतील, त्याच्यात मग साठवणार कुठं. ओके, आता एक विटालियन मधमाशी आपण म्हटलं तर काय होईल, 1 वर्ष 200 किलो मध आहे. रुपये 400 प्रति किलोप्रमाणे जरी तुम्ही विकलं तरी 8,000 रुपये त्याचे होतात. 400 गुणिले एक पेटी 1 किलो म्हणजे एकूण 20 किलो मधाचे 8,000 रुपये होतात आणि 10 पेट्यांचे 80,000 रुपये. म्हणजे साधारणपणे एका पेटीपासून जर चांगला फुलोरा तुम्ही तिला व्यवस्थित दिला तर, आता बघा मी हे परत सांगतो, चांगला फुलोरा तुम्ही तिच्यासाठी क्रिएट केला तर चांगलं, तुम्हाला प्रश्नच नाही, चांगलं उत्पादन मिळणार. फुलांचं परागीभवन झाल्यामुळे पिकांच्या उत्पन्नात 40 ते 60% उत्पन्न वाढते, हे पण महत्त्वाचं आहे. आता बघा तुम्ही 40 ते 60% उत्पादन वाढल्यामुळे किती फायदा. हे सगळं घटक आहेत, त्याची काय आपल्याला अभ्यासाची गरज नाही. हे महत्त्वाचं आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी ही सगळी फळं, बदाम, सफरचंद, चेरी, अक्रोड, द्राक्ष, बांबा, नारळ, आंबळा, पपई, स्ट्रॉबेरी इत्यादी सगळेच्या सगळे तुम्हाला काय होतात, मिळतात. कशामुळे, परागीभवन झाल्यामुळे. हे सुद्धा तसंच, भाजीपाला पिकं पण तशीच आहेत. भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली, पडवळ, भोपळा, काकडी, खरबूज, कलिंगड इत्यादी सगळेच. हे कडधान्य आणि वेलवर्गीय पिकं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, हे मिळतं, वेगवेगळ्या ह्या सगळ्या गोष्टी मिळतात परागीभवन झाल्यामुळे. बीजोत्पादन जसं कोबी, फ्लावर, कोथिंबीर, मुळा, मेथी, गाजर, लवंग इत्यादी सगळे आहेत, हे सुद्धा काय करतात, परागीभवन झाल्यामुळे आपल्याला त्यांची फळं मिळतात. ओके मित्रांनो, आणि ती आपण खात असतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला मधमाशांचं महत्त्व काय, मधमाशांचं महत्त्व मी मागाशी सांगितलं की मनुष्य हिंसक तंत्रज्ञानानं त्याचं वाट लावतो. निरामय आणि मधमाशाची क्षमता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यांचं जतन संवर्धन करायची गरज आहे, त्यातूनच वसुंधरेची सेवा होईल. ओके, आता गेली जवळपास 1 तासाला आता 5च मिनटं राहत आहेत, म्हणजे 50 मिनटं झाली जवळपास. मी बडबडतो आहे, सांगतो आहे तुम्हाला वेगवेगळी माहिती. तर ह्या मधमाशांपासून तुम्ही काय शिकाल, मधमाशांपासून हे शिका तुम्ही, समूहाने राहून सहकार्य करा. 2 परस्परावलंबन असणं. 3 एकमेकांची काळजी घेणं. 4 मधूसारखा मधुर पदार्थ देऊन मधसारखा
कुठलाच अहंकार तुम्ही बाळगू नका. ओके, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं. ओके, आता हे कमी व्हायची कारणं काय काय कारणं आहेत. एक, माहितीचा अभाव. शेतकऱ्यांना माहीतच नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना नाही, वेगवेगळ्या लोकांना नाही. इंडस्ट्री आहे, प्रगत शेती केली जाते, सगळं भुईसपाट. क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल आहेत. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो आहे. आणि हा एक नवीन आलेला रोग आहे, कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर. म्हणजे काय होतं, ही कॉलनी जी आता मी मधमाशीची पेटी म्हणजे कॉलनी म्हणतो आहे ना, कॉलनी. त्या कॉलनीमध्ये राणी माशा आहेत. किती आहेत मित्रांनो? एक आहे, बरोबर, एक राणी माशा. त्याच्यानंतर किती नरमाशा आहेत? 50 ते 70 नरमाशा. त्याच्यानंतर किती हे आहेत, कामकरी माशा किती आहेत? त्या 25,000 30,000 70,000 आहे. ओके, आता पुढे जाऊ. हे माझे फ्युचर प्लॅन चालू आहे सध्या. हा संदेश जो आहे, हा संदेश लक्षात ठेवा. आता मधमाशी पालन करताना एक अजून काळजी काय घ्यायला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो. इथं आता याच्यामध्ये एक टेबल मी आखले. आता मी मगाशी जे एक शब्द वापरला की चांगली प्रकारची फुलांची तजवीज त्यांच्यासाठी करायची. तुमच्याकडे 2-3 एकर क्षेत्र असेल, काही कमी असेल, भाग सोडा, पण तुम्ही काही जागा अशा आयसोलेट करू शकता, काही जागा ठरवू शकता. ज्या ठरवलेल्या जागामध्ये तुम्ही फुलं लावू शकता. कुठली फुलं लावायची मित्रांनो? एक लावायची सूर्यफूल, दुसरी लावायची मोहरी, तिसरं लावायचं आहे कोथिंबीर, त्याच्यानंतर लावायचे मेथी, त्याच्यानंतर लावायचे घास. ओके, किंवा ल्युसन म्हटलं जातं, तो लावायचा थोडा. आता याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे सलग माझं तर मी शेड्यूल दिले काहींना की एका महिन्याच्या प्रत्येक तारखेला तुम्ही हे काम करायचं. मोहरी मुठभर फेका, सूर्यफूल लावा, वगैरे वगैरे. म्हणजे काय होईल, सतत त्यांना कंटिन्युअसली फुलं उपस्थित राहतील किंवा त्यांना मिळतील. ओके, तर महत्त्वाचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो. सूर्यफूल लावा, मोहरी लावा, कोथिंबीर लावा, मेथी लावा, घास जो असतो ल्युसन घास लावा, किंवा तत्सम जी आता साधारणपणे आपल्या भागामध्ये जी फ्लोरा आणि फोना आहे तो टिकवण्याचं कामसुद्धा मग असं मी सांगितलं तसं प्रकारचं हे आहे. ओके, आणि शेवटी जे आहे ते म्हणजे मी सांगणार होतो की ते म्हणजे की हॅलो तर मधमाशांच्या छोट्याशा भागेमध्ये कायम सतत फुलं लावत राहायची, वेगवेगळी बिया टाकत राहायच्या फुलांच्या. सूर्यफूल, मोहरी, कोथिंबीर, मेथी, घास, लुसन हे सगळे चालतात फुलं. त्यांना फुलं लागतात. मी मगाशी सांगितलं फुलं लागतात त्यांना, बाकी काहीच नको. ओके, काहीच नको, त्यांना फुलंच लागतात. म्हणून फुलांच्यासाठी ते सांगितलं. त्याच्यानंतर हा एक संदेश आहे. आता युरोपमध्ये जर तुम्ही गेलात तर युरोपमध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक अमेरिका असेल, मी मगाशी कॅलिफोर्नियाचं उत्तर दिलं, पेट्या पाळणं ही फार गरजेची. पेट्या पाळल्याच पाहिजेत कंपल्सरी. असं शेतकऱ्यांना सक्त ताकीद दिली जाते. हेच तुम्ही इजिप्त आपल्या याच्यामध्ये गेलात, अमेरिकेत गेलात तर तुम्हाला अशाच स्वरूपाचा मेसेज दिसेल की हे करा, तुम्ही मधमाशा पाळा, मधमाशा वाचवा, मधमाशांची काळजी घ्या, वगैरे वगैरे. ओके, धन्यवाद मित्रांनो. आज तुम्ही माझं प्रेझेंटेशन बरोबर 1 तास मी ह्या मधमाशी ह्या छोट्या जीवावर सांगतो आहे तुम्हाला माहिती काही, तर तुम्ही ती ऐकलेली आहे. आणि मला जर काही चॅटमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले असले या संदर्भामध्ये तर तुम्ही मला प्रश्न चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये विचारा. कोण कोण आले बघूया. सचिन आवटे म्हणतायत, त्यांनी वेव केलं आहे. शरद लांबेनी केलं आहे. चंद्रकांत वाजे आहे. गोवर्धन टेमक आहेत. रामेती पुणे, यस रिसिव्ड व्हॉईस. ज्ञानेश्वर सरडे आहेत. हो सर येतोय आवाज म्हणतायत. रामेती पुणे, यस सर येतोय आवाज. प्रवीण घोलप, प्रवीण प्रकाश, पवार
प्रकाश पवार ओके. प्रकाश पवार हे टोकवड्याचे असतील असं वाटते मला. संदीप वाघ आहेत, मारुती बोराटे आहे, हरी वास्ते दिसतोय कोणतरी, प्रवीण घोलप, गोवर्धन टेमक पाटील आणि 6 अदर्स वॉचिंग. विशाल चांगदेव सर नमस्कार. तुम्ही माझी माहिती ऐकून घेतली, खूप आनंद झाला. सुप्रिया देशपांडे वॉचिंग म्हणतायत, काशीनाथ पगारे वॉचिंग म्हणतायत, ब्रिंग देम कॅमेरा ओके. सुभाष बर्गजे वॉचिंग म्हणतायत, अभिजित गदादे म्हणतायत येस वॉचिंग, शशी गावले म्हणतात वॉचिंग. रामेजी पुणे सर इज देअर एनी प्रॉब्लेम इन युअर कनेक्टिव्हिटी? नो, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. व्हेरी नाईस. गावले अँड 4 शशी गावले ओके. नाईस इन्फॉर्मेशन सर, थँक्यू व्हेरी मच. विकास काकड, संजीव जवळकोटी म्हणतायत, मोनाली भोगले, रामेती पुणे, मोनाली भोगले, भूषण पगार म्हणतायत, वॉच करतायत ते पण. छान माहिती सर, कृषी उत्पादन वाढवा, धन्यवाद. आणू सरांना प्रश्न विचारायची आणि सरांना प्रश्न विचारू शकता. बरोबर. तर तुम्ही तुमचे जे काही शंका कुशंका असतील मनातल्या, त्या शंका कुशंका तुम्ही बाहेर टाका आणि हे महत्त्वाचा जीवाकडे लक्ष द्या, असं माझं सांगणं आहे. धन्यवाद मित्रांनो. चॅटबॉक्समध्ये कोणाचे प्रश्न दिसत नाहीत आहेत मला.